पुष्यमित्र कट्टा आहे आणि विषय मी दिला आहे तो असा आहे की रामदास स्वामींचा दासबोध आणि बागकाम याचं रिलेशन. चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणून आपण पहिला गणपतीचं स्मरण केलं, देवीचं स्मरण केलं. आपण आता थोड्या विषयाकडे वळूया. काय वेगळं म्हणजे बागेमध्ये फिरताना गप्पा मारत असतो की गप्पा मारताना चुकून अजितकडे काहीतरी बोलून गेलो आणि त्याचं हे फळ आज. बागेत एकमेकाशी बोलणं आणि चार चौघांच्या मध्ये बोलणं आणि एखादा विषय संयुक्तिक आणि व्यवस्थित मांडणं याच्यात फारच फरक आहे ना. वक्ता म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही. एक मजा सांगतो वक्ता या शब्दाची. वक्ता कोणाला म्हणावं? विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी वक्तृत्व नावाचं पुस्तक लिहिलं, तुमच्या पुष्कळांच्या वाचनात असेल. त्याच्यावरती पहिलाच श्लोक आहे, तद वक्ता सदस्य ब्रवीतु वचनम यत् शृण्वतां चेतसा प्रोल्लासं रसपूर्णं श्रवणयोः अक्ष्णोर विकास श्रियं श्रम निद्रा श्रम दुःख कालगती हृत्कार्यान्तर प्रसृती प्रोत्कंठा मनुष्यं श्रुतो वितनुते शोकं विरामादपि. कुणाला वक्ता म्हणावं? तो जवळ बोलायला लागल्यानंतर त्याचं वचन ऐकल्यानंतर तुम्हाला कान आणि डोळे विस्तारतात, नेत्र आणि डोळे विस्तारतात. त्याच्याकडे अखंड बघत बसावं असं वाटतं आणि तुमचं महत्त्वाचं काम तुम्ही विसरून जाता. आणि ते इतकं विसरून जातं की म्हणजे ठरलेल्या गोष्टी, महत्त्वाची कामं. आणि या वाक्याने कधी थांबूच नाही आहेत असं वाटतं. अशा तऱ्हेनं जो बोलतो तो वाटता. रामदासांनी कुठल्या विषयावर अमुक एक विषयावर लिहिलं नाही असं नाही. आणि दासबोध, कारण आम्ही मला आठवत आहे की शाळेमध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली ते पहिलं पुस्तक उघडल्यानंतर देवाचा धावा हे आम्हाला पहिलं अनुदिनी अनुतापे तापदो रामराया परमदिन दयाळा निरसी मोहमाया, इथूनच सुरुवात व्हायची. म्हणजे त्यावेळची शिक्षणाची काही पद्धत होती त्यावेळेला पहिल्या देवाचं चिंतन असणं हा प्रकार होता. आता किती दिसतं मला माहिती, नवीन शाळेची पाठ्यपुस्तकं आमच्या त्याच्यात काय असतं काहीही कल्पना नाही. पण आज गमत अशी आहे, आज रामदास आणि अजित याचं जे इथे वृक्षारोपणाचं कार्य आहे, बाग झाडं माडं या संबंधित असं काहीतरी बोललो पाहिजे. तर आता या दोघांचा मेळ कसा घालायचा आहे आपण नंतर बघू. रामदासांनीच काही मर्यादा घातल्या. वाटप उचल या वेळेला जाऊ नये, फळं ओळखल या वेळेला खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. आता बोर्ड लावायला लागतात. रामदासांनी त्यावेळेला सांगितलं अतिवाद करू नये, मोठी कळह धरू नये, वक्तायाचं निगंधू नये, मला अडवू नका मध्ये बोलताना, मध्येच प्रश्न विचारू नये. हे त्याने इतक्या मर्यादा म्हणजे सकाळी उठल्यापासून लवकर उठावं, काय काय करावं, देवाला नमस्कार करा, किती गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. म्हणजे सकाळपासून संध्याकाळ आपण याच्यावर बोलत बसलो तर कधीच संपणार नाही. रामदासांनी सुरुवात केली, गमन केले. गणाधीश जो ईश सर्व गुणाचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ आनंद या राघवाचा. तो जर चत्वार वाचा म्हणजे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. आपल्याला तर पुष्कळ लोकांना नावं माहिती असतील, पण गमत अशी आहे की परावाचा म्हणजे नेमकं काय हे कोणाला आपण याचा अभ्यास नाही करत. परावाचा म्हणजे मूलाधार चक्रापासून जी ब्रह्मरंध्रापर्यंत पोचते, ज्याला ज्ञानेश्वरांनी परेसी पार नाही नकळे निगमा ठाई वेदानाही तुझा शोध लागला नाही अशी ही परावाचा. आणि त्याचं थोडंसं स्वरूप म्हणजे आपण कुंडलिनी जे म्हणतो की मूलाधार चक्रापासून जी ब्रह्मरंध्रापर्यंत जाते, साह्याही चक्रांचा भेद करत ही मूलाधारापासून. या वाचेविषयी सांगायचं, गारुडे दुतोंडी तरी हरणी पाण्यावर आली, मुखावरनं पाणी चाली रे, आंधळ्याने पाहिली, बैऱ्याने ऐकली, ती पांगळ्याने पाठलाग केला रे. काय हा प्रकार आहे? गारुडे लक्षात नाही. दुतोंडी हरणी म्हणजे ही कुंडलिनी शक्ती वरती ब्रह्मरंध्राकडे जाते, खाली मूलाधार चक्राकडे जाते. ही हरणी ही पाण्यावर आली म्हणजे आता
तिची प्रगती होत होती, वरती चालली आणि नंतर काय झालं, मुखावेळा पाणी तिला मोकळं नाही, त्याच्याशिवाय पाणी द्यावी आणि तिला आंधळ्याने पाहिजे. याचा अर्थ काय की तुम्ही तिला जर शोधायची असेल तर मांडी घालून डोळे मिटून बसावं लागतं, म्हणजे आंधळा. बहिऱ्याने बाहेरचं सगळं बंद करावं लागेल, तुम्ही बाहेर आणि पांगळ्याने म्हणजे ते बसलेले असतात, भावत नाही, पांगळ्याने पाठला म्हणजे डोळे मिटून मांडी घालून असं करून तिला ती शोध घ्यायचा असतो. काय असतं मजेशीर काहीतरी, त्याचे अर्थ सरसकट कोणाला माहिती नसतात. या बारीक सारीक कोकणामध्ये माझा जन्म झाला आणि माझा जिथेच जन्म झाला हे म्हणजे घराच्या आसपास हाक मारली रात्री आपण बोंब ऐकायला येणार नाही असं माझं सॉलिटरी हाऊस होतं घराच्या वाटोळी. अशा एका ठिकाणी निर्जन म्हणून पाहिजे अशा ठिकाणी जन्म झाला. त्यावेळेला भाडं माडं हेच आमची नसतं. जाता येताना चालताना बारीक सारीक प्रत्येक झाडाची माहिती असणं, कुठपासून माहिती असणं, गमत अशी. बाळणपणाच्या वेळेला तुम्हाला कित्येक वेळेला माहिती नाही, आमच्या कोकणामध्ये त्यावेळेला वैद्य असायचे, डॉक्टर्स नव्हते. माझ्या 12व्या वर्षी पहिल्यांदा आमच्या गावात डॉक्टर आले, वैद्य होते. मग या वैद्याच्याकडे काढे आणि काढे म्हणजे झाडांच्या पानाचे मुळांचे त्याचा उपयोग. गमत अशी तुमचा जन्म जेव्हा होतो त्यावेळेला लहानपणच्या बाळंतीणीला विशिष्ट प्रकारचं झाडपाल्यांच्या औषधाचं पाणी म्हणजे त्याच्यापासून रोग काही होणार नाही. तुम्हाला अजितला म्हटलं इकडे तुला झाडं माहिती आहेत का, त्याच्यामुळे वाखांडी, विकमोगरी, त्याच्यानंतर त्याच्या नरवेल, कातर निरगुडी, पारिजात, करंज, या आम्हाला लहानपणी काम घरामध्ये बाळंतीण व्हायचं असेल तर ही सगळी पानं तोडून आणायची. मोठं 2 हांडे पाणी भरपूर उकळवायचं आणि त्या उकळवलेल्या पाण्याने बाळंतीणला आंघोळ महिनाभर घालायचं रोज. त्यामुळे कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नसेल. लक्षात घ्या की डॉक्टर म्हटलं हे जे निसर्ग आहे हा निसर्ग किती काम करतो की या सगळ्या पाण्याने तुम्ही हे सगळं आपण त्याचं आपल्या अंगावर करूच काही येत नाही. पण या वनस्पतीची नावं तुम्हाला माहिती असली पाहिजे, त्याची ओळख असली पाहिजे. आपण तुम्ही व्यवहारामध्ये आपण त्रिफळा सगळं माहिती आहे, हरडा, भेळा, आवळकाडी. आता हरडाही गेला त्याला संस्कृतमध्ये हरितकी म्हणतात. हरितकी आता तुम्हाला ज्यावेळेला संघाचा साफ होत नाही, वनस्पतीशी संबंधित बोलतोय ना, त्यावेळेला या हरड्याची पावडर गेला त्याला गंधर्व हरितकी असं म्हणतात. ही हरड्याची पावडर घेतल्यानंतर मोकळं म्हणजे रेचक जाणारे जसं ते होतात, तर ही गंधर्व हरितिक. त्रिफळा, बेहळा, इथे एक झाड लावलं ते बेहळ्याचं आहे. ही 3 झाडं ते एकत्र लहानपणी आमचा उद्योग असा, जायचं सगळं गोळा करून आणायचं, त्याच्या पापलेरी करायचे, टुंटून ठेवायच्या घरामध्ये. नाना प्रकारच्या गोष्टी, नाना प्रकारची फळं, नाना प्रकारचे बीज, ही सगळे. आता योगायोगाने मला इथे बोलायची वेळ आली आहे. गंमत सांगतो तुम्हाला मी. टाकळा, श्रावण महिन्यामध्ये टाकळा येतो, टाकळ्याच्या भाज्या इकडे लोक आणतात. या टाकळ्याच्या ज्या बिया आहेत या मडक्यामध्ये साठवून ठेवल्या असतात. त्या फुटून जर तुम्ही म्हणजे कर्मरोगावरती वापरलं तर तो उत्तम चांगला उपयोग होतो. तशी शेतीची कापणी झाल्यानंतर हिरवी झाडं येतात, त्याला पिवळी फुलं येतात, त्याच्यामध्ये मोहरीसारखी दाणे असतात, हे जमवून ठेवायचे. हे कामंसुद्धा आपल्या शेताची अशी कामं करतात. मी हे झाडांचे वनस्पतीचे थोडे मला माहिती असते उद्योग सांगतो. आता कुळा हा सरसकट सगळ्या माहिती नाही, आपल्या बागेत असून कुळा लावलेला नाही, त्याला कुटेजा म्हणतो. आणि आपल्यामध्ये कुठल्याही म्हणजे डिसेंट्री एमकेशन अशा तऱ्हेचे जे कुटेजारिष्ट म्हणून तुम्हाला दिलं जातं. आणि काय म्हणायचे अतिशय किचकट असे डिसेंट्री वगैरे असेल त्याच्यावरती कुटेजारिष्ट अतिशय चांगलं काम करतो. आणखीन एक सांगतो, कुटेजारिष्ट हे पूरक अन्न कसं आहे. माझ्या पाठची नंतर 2 वर्ष 4 वर्षांनी जन्माला आली बहीण, आई प्रचंड आजारी मिळलं, तिला अंगावरचं दूध मिळालं नाही. गंमत अशी, कुड्याच्या पाळाची कढी, तुम्ही नाव ऐकलंय कधी? कुड्याचं पाळ ताकामध्ये भरपूर उगाळायचं, त्याच्यामध्ये हिंग, सुंठ असं सगळं ते उगाळून ते गरम करायचं आणि ही कढी रोज पाजायची सकाळ संध्याकाळ. आईच्या अन्नाची बहीण आमच्या सगळ्यात गरजा होत्या. जंगलामध्ये फिरताना वावडिंगाची झाडं आहेत, ही वावडिंग तोडून आणायची. हे आम्हाला कामच असेल लहानपणी. हे अमुक मुरडवेल, तुम्ही नाव ऐकलंय कधी? मुरडवेल म्हणून असते, झाडावरती अशी लांब अशी वाढते, वाढीत त्याला मुरडा. लहान मुलांना जर मुरडा झाला, ती मुलं ही करायला लागली तर मुरडवेल वळून जायची. त्याच्यानंतर तुम्हाला जर जास्त म्हणजे झोप येत नसेल तर जायफळ वळून मिळायचं. मी डॉक्टर नाही आहे, पण या गोष्टी लहानपणी निसर्गाकडून आम्ही शिकत होतो. किती गोष्टी शिकायच्या, कसं निसर्ग आपल्यासाठी काय काम करतो.
हे बारीक सारी गोडी आणि सगळं म्हणजे म्हणून जायफळ केव्हा मायफळ केव्हा सुंठ केव्हा सांबर शिंग केव्हा वाढायचं. सांबर शिंग हे उगाडून घातलं जातं पोटात. मला माहिती नाही किती लोकांना की ओवाळा चढवण्यावरती सांबर शिंगामध्ये घालायचा आणि ते चाकण म्हणून ज्याला आपण म्हणतो बाळकडू ज्याला तुम्ही म्हणता 25-30 औषधी या आम्हाला लहानपणी त्यांच्या संसर्गात वाढले त्यांच्यातच वाढल्यामुळे माहिती होत्या. त्यानंतर एक वनस्पती एवढी उंच वाढते त्याला तुम्ही जर केलं त्याची पानाची ती चिंचेच्या पानासारखी असते लांब वाटते आणि त्याला खाली मोहरीसारखी वाटावी लाईनी त्याला भुवावळी असलेला म्हणतात आणि ही कावीळवरती अत्यंत मस्त काम करते. ती वाटून 3 दिवस केले त्याचं पथ्य पाणी असतं 3-4 दिवस तुम्ही आंबट तिखट तेलकट काय करा त्याला भुवावळी भुई आवाजून म्हणत होते तरी असं त्याला म्हणतात. या वनस्पती आपल्या बागेमध्ये लावल्या गेल्या तर त्याचा बराच उपयोग होईल. जेवढून काय कोरफड काय ह्या तर आपल्याला सरसकट माहिती असतात. सरकार कोरफड ही कफावरती खूप काम मिळते आपल्याला सगळ्यांना सरसकट माहिती आहे. पण कोरफडीचा रस कसा काढायचा ती गरम हे सगळ्यांनाच का माहिती नसतं. कोरफडीचा रस निराळं काम करतो आणि कोरफडीचा रस म्हणजे सालिकाट करतो हा निराळं काम करतो. म्हणजे वनस्पतीला 2 भागाचं त्याला जे तुम्ही मात्र द्याल म्हणजे रस काढणं आणि इतर निराळ्याप्रमाणे काम करतं. म्हणजे तसं प्रत्येक वनस्पतीचा पानाचा फुलाचा मुळाचा गुणधर्म वनस्पतीचं पंचांग असं त्याला म्हणजे वनस्पतीची 5 अंग मूळ खोड पान फूल आणि फळ हे वनस्पतीचं पंचांग. आयुर्वेदामध्ये वनस्पतीचं याला पंचांग म्हणतात. हे 5ही अंग निर्णयाप्रमाणे काम करत असतात वनस्पतीचे आणि ह्या वनस्पती तुम्हाला माहिती असणं त्याच्या 5ही अंगांचे निर्णय उपयोग माहिती असणं हे आपल्या विहारामध्ये खूप आहे. गमत असं दासबोधामध्ये 200-300 वनस्पतींची नावं रामदासांनी दिली असं मी म्हटलं की आता तुम्ही 2-4 दिवस त्याच्याकडे दासबोध घेऊन गेला काही नावं मिळालेली नाही आहे तशी नाही. तर समर्थ ग्रंथ भांडार म्हणून एक स्वतंत्र पुस्तक आहे. रामदासांचं समग्र वाङ्मय त्याच्यात आहे. त्याच्यामध्ये कदाचित त्यांची नावं वगैरे असतील मला ती काही कल्पना नाही आहे. पण अशा तऱ्हेचं हे वाङ्मय त्याच्यामध्ये समर्थाची बरं रामदासांनी कुठल्या विषयावर लिहिलं नाही असा तुम्हाला विषय आहे की याच्यावर रामदासांनी काही लिहिलंच नाही आहे. जन्माला आल्यापासून गमत अशी आमच्याकडे ते रामदासी गोळा यायचे गर्भ म्हणजे तुम्हालाच माहिती आहे ना म्हणजे स्त्रीच्या ते हात लिहिला होते पण चिंचेच्या पानावरील देऊळ रचलेला आधी कळत मग पाया तुमच्या ऐकण्यात आला असेल. ते चिंचेच्या पानावर देऊळ म्हणजे गर्भामध्ये एवढे लहान मध्ये असतो तो आपला जो पिंड म्हणजे जीव निर्माण होतो त्याचं डोकं आधी निर्माण होतं आणि नंतर बाकीचे आवड होतात. आधी कळसं मग पाया हे आपल्या म्हणजे पूर्वीच्या लोकांनी बोलताना याला वाङ्मयामध्ये बरंच काही लिहून ठेवलं पण त्याचा अर्थ आपल्याला सगळं शब्दशः माहिती नसतात. जशी डोकंडी हवी जशी हवी त्याची आधी कळसं मग पाया हे नेमकं सगळं काय आणि हे आयुर्वेदाने आपल्या संतांनी काही लिहिलं नाही कुठल्या विषयावर असं नाही. पुराण आपण म्हणतो पुराणाची गंगी पुराणात राहू दे असं नाही आहे. भागवत पुराणामध्ये 11व्या स्कंदावरती नाथांनी जी टीका लिहिली आहे ही 2री भगवद्गीता आहे. तुम्ही वाचत तर तुमच्या जीवनातल्या प्रत्येक विषयावर त्याच्यावरती भाष्य आहे. कितीतरी या संतांनी भाष्य केली कितीतरी लिहिलं कितीतरी सांगितलं. आपण मात्र त्याचा भांडोळा घेतला नाही. बारीक सारीक गोष्टी आपण या भांडोळा घ्यायच्या फंदात पडत नाही. वाद इकडनं वाजलं सोडून देऊ. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतंय काय मिळणार आहे काय मिळणार नाही त्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करत नाही. शुद्ध काय होतंय मजा करतं. आता इथे या शुद्धीचा विचार नाही तर त्याच्यामध्ये एक शुद्धतेचा प्रकार सांगितलं की तूप वाढलं जर तर अन्न शुद्ध होतं. नामस्मरण केलं तर मन शुद्ध होतं. बरं का योगाभ्यास केला तर बॉडी शुद्ध होते. आंघोळ केली तर बाह्य शरीर शुद्ध होतं. उत्सव मंदिराचं केलं तर मंदिर शुद्ध केलं. अर्चा केलं तर मूर्ती शुद्ध होते. रस्त्याने दिंडी काढली तर रस्ता शुद्ध होतो. काय या पुराणाचे रस्ते आपण दिंड्यात का जातो पण तुम्हाला गमत सांगतो थोडासा मी अभ्यासाचा मी उल्लेख केला ज्योतिषाचा. ज्योतिष काहीतरी विचारायला नवीन होता निघून घाबरलं. रस्त्याने जाताना तुम्ही पाणी ओलांडलं मोठ्या झाडाची सावली आली लहान मुलं घाबरतात आणि ही जर तुमची त्या मार्गाने दिंडी गेली असेल तर त्याच्यावरची जे वाईट शक्ती आहे त्या दूर पडतात त्यावेळी तुमची त्याला त्याची भाग होत नाही. त्यामुळे दिंड्या काढणं हे आवश्यक आहे. तुम्ही दिंड्यामध्ये जा दिंडीमध्ये सामील व्हा दिंडीमध्ये जा कारण तेव्हा तुमचा मार्ग सिद्ध झालेला असतो. तर रामदासांनी काय सांगितलं की तुम्ही वाटिका उद्यान हे सगळं बनवा. झाडं लावा. झाडं कशी लावा इथे वड पिंपळ आंबे हे या जागेत जाऊ नका लावू नका. वड पिंपळ औदुंबर जांभूळ हे सगळ्या रस्त्याच्या दुतर्फा लावा. तर हे सांगायला तुम्हाला मोठी मजा वाटेल. आणखीन एक मजा सांगतो की हे आपल्या पुराणात काय म्हणजे आपण सांगतो थोडंसं नावकर्तव्य होतं
नारद नीती प्रश्न म्हणून धर्मराजा जेव्हा राज्यावर बसला तेव्हा नारदांनी त्याला जे प्रश्न विचारले त्याच्यात त्यांनी विचारलं, त्याला विचारलं धर्मराजाला की रस्त्याच्या कडेने झाडं लावायची व्यवस्था तू केलीस का? वाटोवाटीमध्ये तुम्ही पाणी लोकांना म्हणून तू व्यवस्था केलीस काय? तेव्हा आज जे कृष्ण नारद, आता मला सांग नारद कुठला हे होता असं राजकारण करणार की ह्या गोष्टी नारद नीती प्रश्न करते तुला विचारलं वाचा बारीक बारीक तपशील त्याने विचारलं. आणि अशा वेळेला आपण व्यवहारामध्ये आपल्या ज्या वनस्पती वागतो उठतो बसतो त्यांच्याशी संबंध येतो त्या सगळ्यांचे पुराणामध्ये तपशील आले. जसं शुद्ध काय कशाने मिळतो तसं आपल्या वाचनामध्ये वनस्पती काय काम करतात. तर पिंपळ हा अखंड तुम्हाला ऑक्सिजन देतो, तुळसही अखंड ऑक्सिजन देतो. इथे आज सकाळी एक मुलगा बसला होता, काल त्यांनी सांगितलं पिंपळ अखंड ऑक्सिजन देतो. आणि कावळा त्याच्या विष्टपती कागविष्टेचे झाले पिंपळ त्यासाठी हिंद म्हणे जसे आपण जो आवाज स्तोत्रामध्ये तर कावळ्याच्या याच्यातून म्हणून कावळ्याला आपण ते अन्न देतो आणि पिंडाला बनवतो देश काल त्याचा गमती म्हणजे त्यांनी आपलं रचलेलं लॉजिक. तर कावळ्याला आपण का बोलावं तर म्हणे त्याच्यापासून हे पिंपळ तो हे येतो की नाही म्हणून आपण पिंड द्यायला कावळ्याला बोलावतो. हरकत नाही, त्यांनी स्वतःचे एक लॉजिक सुंदर लावला आपण मजा घेऊया तिथे. तर अशा तऱ्हेने जसं तुळस वगैरे ही सगळी वनस्पती तुम्हाला वेगवेगळ्या ऑक्सिजनचा पुरवठा करणारा वनस्पती त्याच्यामध्ये तुळस वगैरे ही झाडं आहेत. पण गंमत आहे आणखी एक सकाळी भागवत वाचता एक आणखीन एक मला मस्त एक एवढीच ओढ रामदासाने एकाने शंका विचारली की आपली जे म्हणजे माझ्या विभूती आहे तर त्याच्यामध्ये मन ही माझी विभूती सांगितली रामदासांनी. मन ही तुमची जर विभूती आहे तर मन उलटे सुलटे विचार करते, लोक त्या गोष्टी करते. मग तुम्ही तुमची विभागीमा केलं तर चुकलं काय? काय सुंदर आहे ना प्रश्न की मन आपलं वाटेल तर वाटेल तसं वागतं, मन तर तुमचीच विभूती आहे असं जो सांगतो. इंद्रियांच्या मध्ये मी मन आहे, मग हे मन तुमचं असेल ना आम्ही उलटं सुलटं वागलं हे तुम्ही परमेश्वरांच लागले. पण असं नाही की प्रत्येक मनाला तुम्हाला चित्त चतुष्टय म्हणून प्रकार आहे. या बुद्धीला ते बुद्धी दिली, अहंकार दिला, वागायला आणि ह्या जणाच्या त्या मनाचा कसा उपयोग करायचा हे ठरवलं आहे. त्याच्यामध्ये सुयोग्य उपयोग करणार म्हणून ते माझे विभूती कुठेही पडणार आहे. कारण कीर्तनाला गेलं मना हे मनुष्यकारण कारण बंध मोक्ष हो म्हणजे आपल्याला बंधनात पण मनच घालतं आणि मोक्षही मनच देतं. या मनाचा वापर तुम्ही कसा करता? मी आपला बागेचा विषय सोडून मी थोडंसं इकडे बडबडे मग करा म्हणजे असं. तर ह्या गोष्टी आपण या रोज डे टू डे म्हणजे आपण ज्याला म्हणतो याचा आपण विचार केला पाहिजे, करत राहायला पाहिजे. वनस्पतीला आपल्याला काय शिकवतील, माणसं काय शिकवतात, पुराणामध्ये यांची सगळी माहिती ती आपल्याला मिळाली पाहिजे. मग पुराणं वाचली पाहिजे, पुराणं वाचली पाहिजे हे भाग म्हणजे केले पाहिजे. तर मंदिरावरती जर बघायला मला विचार असेल तर फुलं फुलणाऱ्या वेली वगैरे हे सगळं लावा. रस्त्याच्या कडेला असं जे मोठे आंबे आहेत, घराच्या वाटेवेळी आंबा पण लावा. गंमत अशी आहे कुठल्या झाडाची कॅपॅसिटी किती आहे. चिंचेची तुम्ही एक बोटा एवढी जर फांदी त्याला तुम्ही 50 किलोचं वजन लोंबकळला ते तुटत नाही. पण शेकटाचं म्हणजे हा जो हादगार त्याच्यावर तुम्ही आपल्या मांडीवडी जाडीवरती उभे राहिले ते मोडून पडते. वनस्पतींचे हे गुणधर्म आपल्याला माहिती तुम्ही त्यांच्याशी जेव्हा वाढत तेव्हा करतो. म्हणून ह्या गोष्टी वनस्पती आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. ही जे स्तोत्र माहिती असेल त्याच्यामध्ये तो पिंपळाचा ऋषी आहे. पिंपळाची फळं घालून त्या ऋषीला जगवतो. केवळ पिंपळाची फळं खाऊन मनुष्य जगू शकतो हा त्याच्यातला एक शोध आपल्याला येतो की नाही. जर पिपलाचा ऋषी जो आहे तो का पिपलाचा तर पक्ष्यांनी बापाने शनीची पडावळी मला कापून गेला होता. त्याला पक्षांनी पिंपळाची फळं घालून जगवला म्हणून तो पिंपळा डाळ छोटी संस्कृतमध्ये तो पिंपळाची फुले घालून तो आपल्याला दिला म्हणून तो पिंपळा आदर. अशा गोष्टी तुम्ही व्यवहारामध्ये राहता येताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण पाठीमागे घातिकत असते इकडे असतो. काही येताना इथे आम्ही नवरात्राची आरती करत होतो. अजितशी बोलताना विषय निघाला किंवा आणि काय नावाच्या मनसे मुली ऐरवा बुद्ध्यात्मनावा प्रकृती स्वभाव करोमी यद यद सगळं म्हणते यद यज्ञम का वाटेल ते म्हणतात त्याला यद म्हणजे जे असं समजलं आपण जे करतो सगळं परमेश्वरला अर्थ असं मी काहीतरी बोलताना म्हणलं. तसं म्हटलं ही गणपतीचं आहे. गणपती अथर्वशील आपल्याकडे रोज सकाळी सगळे म्हणत असतील पण ते म्हणत असताना आपण काय म्हणतो याचा आपल्याला पत्ता नको. तर भूमी राबण आलो मिळून नवा भर भूमी राबण आलो अरे राबण दिलो काय भानगड काय गंमत अशी हा संस्कृत आहे आणि याची संधी आणि विग्रह करायला भूमीर आपो अनलो अनिलो नवा पंचमहाभूत तूच आहे असं गणपतीला दिसत म्हटलं. भूमीर आपण अनाला म्हणजे अग्नी अग्निल म्हणजे वारा आपण म्हणजे पाणी नभ म्हणजे हे पंचमहाभूत गणपती
त्यांच्यामध्ये सगळा विश्व जे आहे तुझंच सुरू कर. हे गणपतीला आपण सांगतो, हे रोज आपण अथवा चरित्र म्हणतो, पण हे काय आपल्याला माहिती नसतं. आपण फक्त म्हणत जातो. त्यांनी बरीचशी औषधी झाडं लावली, पण त्याच्यामध्ये आता गोकर्ण आहे, त्याच्या पाल्याचा कानामध्ये रस कमळची वनस्पतीने आपल्या अवयवामध्ये पुष्कळ साम्य असतं. गोकर्णीचं जो फूल आला आपल्या कान आणि त्याच्या जर साम्य ते त्याच्या पाल्याचा रस कानामध्ये काम करतो. त्याच्यामध्ये असं प्रमाणे हे साम्य निसर्गाचं लोकांनी शोधून काढलं आणि त्याच्यावर औषधी वनस्पती पूर्वीच्या वैज्ञानिक बनवल्या. कारण काय औषधी नाही, जसं मंत्र कुठलंही अक्षर हे मंत्र नाही असं नाही, तसं कुठलीही वनस्पती औषधी नाही असं नाही. त्याच्या संबंधी तुम्हाला चरकाची गोष्ट सगळ्यांना करायची माहिती असेल तर चरक जेव्हा आपली विद्या पूर्ण करून घरी जायला निघाले त्याने त्या काळातल्या रूढीप्रमाणे गुरुंना विचारला, तुम्हाला दक्षिणा काय देऊ? तुम्ही ठीक आहे, तू आत्ता घरी जा आणि ये परत मला भेटायला. तर जाताना आणि येताना जी औषधी वनस्पती औषध नाही ती मला तू गुरुदक्षिणा म्हणून घेऊन ये. काय झाले आणि चरक आपल्या घरी गेलं. लहान त्यावेळी काळ लांबचे विद्यार्थी होते. परत घरी आला, त्याला एकही वनस्पती अशी सापडली नाही की जी औषधी नाही. आणि गुरुंनी सांगितलं, हीच माझी लक्षणं आहे की तुला खरं समजतं निसर्ग काय की प्रत्येक वनस्पती ही औषधी आहे आणि प्रत्येक अक्षर हे मंत्र आहे. मंत्राचा अर्थ आपल्याला माहिती नाही. मननात त्रायते इति मंत्र, ज्याचं मनन चिंतन केलं तर तो मंत्र होतो. जो साधा माहिती ना, शंकर म्हणजे शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शम करोती, शम म्हणजे कल्याण, शंकर होते तर शंकर, शिव म्हणजे पण काय शम करोती इथे कल्याण. हे जर आपल्याला नुसतं शम म्हटलं नाही तरीसुद्धा तुमचं काम होतं, तुमचं कल्याण होतं. तसं म्हणजे ओम काय एकाच आहे ना, ओम इथे एकाक्षर ब्रह्म, हे एकच अक्षर ब्रह्म आहे. समर्थन म्हणजे अंदाजाने अध्यात्म आणि निसर्ग याची सांगड घातली. तर कोकणामध्ये लहानपणी या निसर्गामध्ये वाढल्यामुळं मला पुष्कळशा गोष्टी तुम्ही बाजारामध्ये भेंडी विकत घेतात. ही भेंडीमध्ये दुसरी एक लहान अशी भेंडीची जात असते आणि तिचं झाड आपल्या डोक्या इतकं उंच वाढतं. जमीन ही भेंडी भरून घेऊन झाल्यानंतर ती खाली त्याच्या काढ्या काढायच्या, पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या. गंमत आले की ते भिजल्या की बाहेर काढायचं आणि त्याच्या साली ज्या काढतात त्याचे उत्तम सुंदर दोन होतात. आणि आतला जो पांढरा भाग असतो त्याला चोखी म्हणतात. लहानपणी आमच्याकडे दिवे नव्हते, ह्या आतली जी चोखी म्हणतो त्याला आपण, ह्याचं सामर्थ्य असं आहे की ती भिजत नाही, त्यामुळे ती जोखी वितळून तुम्ही 2-2 फैर 2-2 वरलावून जाऊ शकतात. आणि त्या बाहेरचे जे दोर असते ते चेचून त्याच्या दोऱ्या विणायच्या. आणि जेवढा अवताला आपण दोरीचे अनेक प्रकार आहेत, झोपणी झोपडी यंत्र रंग, हे शेतकरी असं त्यांना या गोष्टी माहिती होते. तर बैलाच्या गळ्यात घालायची असते तर झोपडाला म्हणजे कौताच्या मानेवर ज्याचं जीव ठेवतात त्याला म्हणजे ती दोरी मिळावी. त्याला हे 2 काठ्या काढतात त्या अशा तऱ्हेच्या जोड्या त्या दोरांच्यापासून बनवायच्या. हे बारीक सरीक म्हणजे दरवाजात वाढणारी बसती प्रत्येक वनस्थिती तिचा उपयोग कसा करतो, पण कसा करून घेऊन तो कसा होतो याचं आपण लहानपणापासून जर अभ्यास केला. आता देखील तो प्रसंग तुमच्यावर आला असेल तर आत्ता तुम्हाला मिळालं, शाळेला मिळालं म्हणजे प्लास्टिकच्या दोऱ्या हव्या मिळतात. असं काहीतरी करून हे करून दोऱ्या बनवायच्या, लिहून ठेवायच्या. त्याच्याकरता म्हणजे त्याच्या ब्रिटिशांची नव्हती की भारतातलं माणसाला थोडंफार अन्न आणि थोडंसं वस्त्र मिळालं तर तो त्याच्यातच गुंतून राहतो. नाहीतर आजकाल सगळ्यांना भरपूर मिळाल्यामुळे अखंड हाणामाऱ्या मिळले रोजचे रोज मोर्चे ते सगळं का, कारण 2 दिवस जेवायची ही आपल्याला हे नाही आहे, वेळ येत नाही. ते अशा तऱ्हेने या ज्या गोष्टी आपण करतो. किती मला सांगायला गेलो तर म्हणजे माझ्या आयुष्याची पहिली 15 वर्ष कोकणामध्ये गेली. याच्यामध्ये जे जे काही अनुभव झाले पुढच्या 70 वर्षामध्ये अजून काय मिळालं 75 वर्ष पुढे गेले. या सगळ्या गोष्टी मला सांगतो त्याच्याशी तुम्हाला निसर्गातच वाढलं पाहिजे, निसर्गातच वाढलं त्यांचे गुणधर्म समजून झाला. तर गंमत असे आणि आम्हाला आता काळ बदललं, सगळंच बदललं, शिक्षणही बदललं. पाऊस थांबल्यानंतर आम्हाला लहानपणी एक कविता होती, उघड पावसा ऊन पडू दे, उरू बागडू हसू खेळू दे, फुलं फुलू दे, पाने वाऱ्यामध्ये जुळू दे, टपटापट खेळले थेंब पडू दे, तालावर त्या मला नाचू दे, पाया उठवू दे वाळूवरती समुद्र झाला आई भरती, आभाळ पडे खोल खालती, डोकावणे ढग आत पाहू दे. हेच या निसर्गाशी आपण एकरूप कधी होतो का? ते म्हणजे चिमणी ओले पंख भिजवते, घरट्यामधून पिलू पाहते, मुंगी रांगेमध्ये धावते, तिला साखर खाऊ तिला धावते, तर मुंगी रांगेमध्ये धावते. आम्हाला लहानपणी कळवायचं. आता सांगायची आवश्यक सारी गोष्टी या एवढ्या तुम्हाला मनावर संस्कार हे लहानपणीच होत आहे. हे सर्व कारण मला पहिल्या 15 वर्षातल्या गोष्टी ज्या आठवत आहेत
तुम्ही मला आत्ता इथे 5 मिनिटामध्ये आधीच मी आत्ता 5 मिनिटं काय बोललो हे आता सुसंगत आहे ना विचारावं लागतं. की तसं एकमेकाशी ताळतंत्र वेळ बसत नाही. ते कालचं विसरत होतं. बालपणीच्या आठवणी म्हणजे दगड झाडं आणि ही सगळी ओळखीची असतात. आपण तिथे जेव्हा जातो या दगडावर बसून आपण काय करत होतो, या झाडाखाली बसून आपण काय करत होतो, इतकं सुद्धा त्या आठवणी तुम्हाला. आणि मनुष्य हा आठवणींचं नाशिकसारखी भाग्यांचा आहे ना. तुम्हाला प्रत्ययाचा आनंद. वाङ्मय कशासाठी? वाङ्मय वाचल्यामुळं आपल्याला पहिले ते सगळ्या याच्यातून प्रत्ययाचा आनंद हा ललित वाङ्मयाचा अध्ययन हेतू मोठे करून दिला असं नाही. तरी सुद्धा अशा गोष्टी ज्या असतात म्हणजे हे वाङ्मय हे सगळं वाचत गेलं ह्या गोष्टी या आपल्याला कळत जातात. म्हणजे मग शंकर कल्याण कसं काय करतो? हे असं समजून वागणं जे अशुद्ध, प्रचंड अशुद्ध, मडक्या माणसांच्या मुंडक्यांची गळ्यामध्ये माळ, मृग करवटी परी करा, माणसांची माळ, चितेचं भस्म आणि जगाला भूतानी सगळे वाढत असतात. चितेचं भस्म हा गंमत एक लक्षात ठेवा की मृत्यू हा सगळ्यात चांगला प्रकार आहे. साधा विचार करून बघा, तर मृत्यू नसता तर आज काय झालं असतं? हजारो वर्षांमध्ये किती माणसं इकडे पृथ्वीवर असते, किती प्राणी पृथ्वीवर असते, किती वाढ, आणि हे सगळं मावले असते काय या पृथ्वीवरती? अब्जावधी जीव काय म्हणजे म्हातारा 80 वर्षाच्या पुढचा म्हातारा घरामध्ये लोकपती मरेल म्हणून वाट बघता झाला असला तर मला सांगा, हजारो वर्षाची माणसं जर घरामध्ये तुमच्या पुढून राहिली असतील, लाखो वर्षाची, काय घडलं असतं? मृत्यू हा अत्यंत आवश्यक आहे. मृत्यू, शंकर ही मृत्यूची देवता आहे. त्यामुळे शंकर हा अतिशय सर्वश्रेष्ठ देवांचा जो महादेव त्याला म्हटलं, हे सगळं मृत्यू हा अत्यंत आवश्यक आहे आणि ते शुभ आहे. मृत्यू हा शुभ आहे, लक्षात ठेवा, अशुभ नाही आहे. एक आहे आपण त्याला अशुभ मानतो, त्यावेळेस ते वातावरण जे दूषित होतं, त्याच्यामध्ये काही जे असतात ते वातावरण विशिष्ट काळापुरतं दूषित असतं. तर त्याच्याकरता आपल्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे मार्ग सांगितले. पण मृत्यू हा वाईट नाही, मृत्यू हा अत्यंत आवश्यक आहे जीवनामध्ये. प्रत्येक प्राण्याच्या जीवनामध्ये मृत्यू आवश्यक आहे आणि त्या मृत्यूचा मालक शंकर आहे. आणि शंकर की कल्याण म्हटलं असं ते शिव म्हणजे तिथं कल्याण असेल तुमचे मग ते कसं ह्या वनस्पतीमध्ये सुद्धा वनस्पती जेव्हा तुम्ही ज्या वनस्पतींची आई करता त्यांचं उपयोग कसा करता माझ्या सांगतो. ते आपल्याकडे यज्ञ हो म्हणून चालतं त्यावेळेस समिधा वापरतात. या समिधा म्हणजे काय? वनस्पतीच आहेत ना. उंबर, फळस, पाईर, पिंपळ, औदुंबर या सगळ्या वनस्पती ओळखा. याच्यामध्ये या वनस्पतीच्या संविधानाच्यामधून जो धूर येतो हे सगळं वातावरण इतकं शुद्ध करतो तो पुढं आणखी महिना तुमच्या अनुभव घरामध्ये एक यज्ञ करा. या संविधान वापरून तुमच्या घरामध्ये डास मकोडे असते नाहीसे होतात. हा अनुभव घेऊन बघा. आणि या ज्या वनस्पती नावं सांगितली, औदुंबर आहे काय, शमिक आहे, पिंपळ, त्याच्यानंतर मी पाईप म्हणून एक प्रकारे फळस आहे. फळसाला तुम्हाला माहिती नसेल, बलार्ष म्हणते असेल, एकदम शुद्ध असेल संस्कृत नाव ते हा फळस हे. या सगळ्यांच्या संविधा यज्ञामध्ये वापरल्या जातात. या संविधा वापरल्यामुळं वातावरण शुद्ध होते आणि ज्यावेळी मोठे यज्ञ होतात तेव्हा संपूर्ण परिसर हा शुद्ध होतो. त्यामुळे यज्ञ ही संस्था लक्षात घ्या. आमचं मी थोडंसं सांगड घालते. ऋग्वेदाकालीन यज्ञसंस्था नव्हती. यज्ञसंस्था ही यजुर्वेदाच्या नंतर निर्माण झाली आणि याज्ञवल्क्य आपला मोठा ऋषी होते. त्यात म्हणजे यजुर्वेदापासून या यज्ञसंस्थेची निर्माण झाली. पण यज्ञ ही आवश्यक होती, अवस्था आवश्यक होती आणि त्याप्रमाणे ते पुढे निर्माण झाली. त्याच्या मग त्यांची मांडणी त्यांचं कसं हे ते बारीक सारीक केलं तर भावभाव वनस्पती हे सगळं आपण जर अनुभव घेतलं तर अंगासांचं एकंदर अनुभव घेतलं. या सगळ्यात आपल्या जीवनामध्ये जन्मापासून तर अंतापर्यंत याचा सगळ्याचा कसा आपल्याला उपयोग होऊ शकतो एवढ्याचा आपण थोडासा जरी आमचा अभ्यास चुकलं असेल ते माझं जर बरोबर असेल तर तुमचं. मला वाटतं आता मी इथं थांबणं जास्त बरं. आपल्या सगळ्यांनाच यशवंतजीच्या मार्गदर्शनाचा काही ना काहीतरी उपयोग नक्की झाला असेल. माझा प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्ती इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती की त्याचा काय आपण डायरेक्ट औषध म्हणून नाही उपयोग करू शकणार इथे, पण निदान पुढच्या पिढीला ही वनस्पती आहे त्याचा हा उपयोग आहे. ते जिथे प्रामुख्याने उपलब्ध असेल तिकडे त्याचं औषध बनेल ते बनेल. जसं त्यांनी कुटजारिष्ट सांगितलं. आता मी इथे कुडा लावलाय पण कुड्याचं कुटजारिष्ट होतं हे मला आज कळलं. कुडा औषधी वनस्पती आहे मला माहिती होतं म्हणून मी लावली आहे. म्हणजे इथे जवळजवळ आपण लावल्यात त्याच्यामध्ये जवळजवळ 30-40 तरी औषधी वनस्पती लावल्या. गोव्याला गणपतीला जी माटोळी लावतात गणपतीच्या वरती
आणि ते प्रामुख्याने तिथे वनस्पतीची पानं लावतात. तर त्याच्यामध्ये मी असं ऐकलं त्या पॉडकास्टमध्ये, एकाची मुलाखत गेली, त्यांनी सांगितलं या माटवळीवर मी 200 वनस्पतींची पानं लावलेली आहे. म्हणजे आपल्याकडे सर्वसामान्य माणसाला सुद्धा ते माहिती आहे की ही औषधी वनस्पती, याचं पान आहे. भले प्रत्येकाला प्रत्येक उपयोग माहिती नसेल, पण त्या वनस्पती तरी टिकल्या पाहिजे. कारण ज्यांनी असं म्हटलं तसं दासबोध किंवा इतर अनेक ग्रंथ किंवा आयुर्वेदाचे जे चरक किंवा कुठलेही जे ग्रंथ असतील त्याच्यात त्या वनस्पतींचा उपयोग लिहिला असेल, तो आपल्याला संस्कृतचा अभ्यास करून काढता येईल. पण ते झाडच नष्ट झालं तर मात्र काही करता येणार नाही. त्याच्यामुळे आपण जेव्हा जेव्हा आपल्या गावी जाऊ, तसं झाड मिळालं एखादं छोटंसं रोप, तर इथे आणून आपण कुंडीत लावू, जरा मोठं झालं की बागेत लावू. तर तशी सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला इथे सगळ्या प्रकारच्या वनस्पती याव्यात असा प्रयत्न करू. संदर्भात मला आमच्या गावची एक आठवण म्हणून सांगायची वाटते. सदाफुलीचं झाड आपण नेहमी बघतो, तर सदाफुलीचं तुम्ही म्हणाल तसं पंचांग म्हणजे मूळ, खोड, पान, फूल आणि फळं, पाचही गोष्टी किती औषधी आहेत याचा आमच्या गावात एक साक्षात बघितलेला आहे पुरावा. एक आमच्या होत्या, त्यांना एकदम लास्ट स्टेज, 4th स्टेज झाला होता कॅन्सर. ताटामध्ये वगैरे नेऊन सगळं झालं होतं आणि तिथे सांगितलं की यांना आता घरी घेऊन जा, कारण आता काय पॅलिएटिव्ह करणार तेवढंच करू शकाल, काही अर्थ नाही इथे मुंबईला येऊन राहण्याचं वगैरे. तर ती घरी घेऊन आले, म्हणजे कोकणामध्ये आमचं गाव कशेळी, रत्नागिरीजवळ. त्यांनी सांगितलं की सदाफुलीच्या पंचांगांचा रस त्यांना द्या रोज 3 वेळा, आणि त्यांचं समूळ नष्ट झालं जे काय होतं ते. आणि नंतर त्यांना परत त्याच्यामध्ये नेलं तर ते लोक पण चकित झाले की पाटले सरांच्या संपर्कात जेव्हा मी आलो तेव्हा त्यांच्याकडे असलेलं आध्यात्मिक आणि विज्ञान हे दोन्ही ज्ञानाचा जो खजिना आहे तो खूप मोठा आहे. फक्त काय होतं की त्यांना ते ज्ञान किंवा त्यांच्याकडे असलेले अनुभव किंवा जे ज्ञान आहे ते प्रगट करायचं म्हणा किंवा सांगायचं म्हणा, त्यांना प्रॉपर फोरम मिळत नाही. फॉर्च्युनेटली आज अजितनी हा त्यांच्याकरता हे व्यासपीठ ठेवले. पण खरोखर खूप त्यांच्याकडे नॉलेज आहे आणि त्यांच्या नॉलेजचा खरोखर आपण फायदा घेतला पाहिजे असं मला राजेरपणे वाटतं. शेवटची गोष्ट म्हणजे की आटले सरांनी दारासिंगला त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स दिलं. ते RTO मध्ये होते, फार 62 मध्ये, आणि ड्रायव्हिंग लायसन्स इश्यू करण्याच्या डेस्कला होते. आणि दारासिंग त्यांच्याकडे आला आणि दारासिंगने डायरेक्ट त्यांना हात मिळवला, हात हलवला, आणि तरी त्यांचा हात शाबूत आहे. त्याबद्दल धन्यवाद. आपण सर्व आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.